गोव्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून विधानसभेचे सभापती प्रमोद सावंत यांनी आज शपथ घेतली। त्यांच्यासोबत गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सुदीन ढवळीकर या दोघांनीही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। त्यांच्यासह इतर 9 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे। राजभवनामध्ये प्रमोद सावंत यांनी रात्री 1:48 शपथ घेतली। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये हा शपथविधी समारंभ पार पडला। गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी मंत्रिपदाची शपथ दिली आहे। 2005 साली प्रतापसिंह राणे यांनी देखील अशा प्रकारे मध्यरात्री शपथ घेतली होती। गोव्यात रात्री कुणी शपथ घेतली त्यावर एक नजर टाकूया। प्रमोद पांडुरंग सावंत रात्री 1:48 घेतली शपथ। मुख्यमंत्री गोव्याचे झालेले आहेत, तर उपमुख्यमंत्रीपदी सुदीन ढवळीकर यांनी शपथ घेतली आहे। तर गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। तर महाराष्ट्र गोमंतक पक्षाचे बाबू आजगावकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। रोहन कवठे अपक्ष आहेत, त्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। गोविंद गावडे अपक्ष आहेत, त्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। विनोद पालेकर गोवा फॉरवर्डचे आहेत। जयंत साळगावकर गोवा फॉरवर्ड पक्षाचे आहेत। माविन कुटिन्हो भाजपचे आहेत। विश्वजित राणे भाजप, त्याचबरोबर निलेश कब्राल भाजप, मिलिंद नाईक भाजप इत्यादी मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे। आज मैंने शपथ लिया है और पूरा एक गवर्नमेंट 3 साल की जिम्मेदारी जो पूरा करना है, स्टेबिलिटी, सभी अलायंस को साथ लेके चलना है और जितने सारे काम इनकम्प्लीट है उनको कंप्लीट करना, ये सारी जिम्मेदारी पेलने मुझे लगता है मैं मनोहर पर्रिकर जितना काम नहीं कर सकूंगा, लेकिन डेफिनेटली मैं प्रयास रहेगा कि जितना ज़्यादा हो सके उतना काम करें, ये मेरा प्रयास रहेगा। गोव्याचे नवे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या पत्नीशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी। गोव्यामध्ये प्रमोद सावंत यांचं सरकार स्थापन झालेलं आहे। मुख्यमंत्री म्हणून मध्यरात्री त्यांनी शपथ घेतली आणि या शपथविधी सोहळ्याला सौभाग्यवती सावंत देखील उपस्थित होत्या। 2 दिवसापूर्वी आपण भेटलो होतो, बैठकांचं सत्र खरं तर सुरू होतं। मनात होतं की प्रमोद सावंत कमिटीची मग प्रमोद सावंत मुख्यमंत्री होतील असं मनात कधी आलं होतं? नाही, ज्या परिस्थितीमध्ये हा सगळा निर्णय झालेला आहे त्यामुळे अचूक सुद्धा अशी कल्पना नव्हती की ह्या परिस्थितीमध्ये आपण मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ म्हणून। पण हा सोहळा नसून मला जास्त जबाबदारीची भावना वाटते, कारण की जी छत्रछाया आमच्या मागे होती आणि आमच्यामध्ये बहुतेक ती कायमच राहील, ती छत्रछाया आज कुठून तरी आम्हाला इथे म्हणजे सध्या आमच्या बरोबर नाही आहे, पण त्यांचा आशीर्वाद हा सदोदित आमच्या बरोबर असेल आणि त्यांनी जे आजपर्यंत आम्हाला राजकारणाचे धडे दिले आणि गोवा सरकारात असताना समाजकार्याचे धडे दिले ते बहुतेक आम्ही त्यांच्याच छत्रछायेखाली असेच पुढे नेऊ असं मला वाटतं आणि तीच आमच्या भाईंना खरी श्रद्धांजली असेल। पण मला सांगा, दोघंही तुम्ही सावंत कुटुंबीय दोघंही राजकारणात ॲक्टिव्ह आहात, गोव्याच्या राजकारणात। मनोहर पर्रिकर यांचं निधन झालेलं आहे, एक पत्नी म्हणून तुम्हाला काय वाटतं, काय जबाबदारी असेल तुमच्या पतीवर यापुढे मुख्यमंत्र्यांवर? डॉक्टर प्रमोद सावंत हे याच्या पहिली एक GSIDC म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन याचे चेअरपर्सन होते आणि तदनंतर 2017च्या इलेक्शनमध्ये निवडणूक झाल्यानंतर त्यांना सभापती हे पद मिळालं। पण मला असं वाटतं की त्यापेक्षा कितीतरी जास्त मोठी जबाबदारी त्यांच्यावर येऊन ठेपली आहे आणि मला असं वाटतं की त्यांनी जास्तीत जास्त वेळ जे आतापर्यंत देत होते त्याच्यापेक्षा जास्त ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलवर जास्त त्यांचा भर असेल आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, जसं त्यांनी सभापतीपद एका उत्तम रीतीने पुढे नेलं आहे तसंच ते मुख्यमंत्रीपदसुद्धा उत्तम रीतीने। शेवटचा प्रश्न विचारतो, तुम्ही मिस्टर आता चीफ मिनिस्टर असणार आहेत, पण होम मिनिस्टर म्हणून तुम्ही कशी जबाबदारी पार पाडता? स्वतः एक पक्षाची महिला मोर्चा अध्यक्ष म्हणून मी स्वतः काम बघते, पण बहुतेक पूर्ण गोव्याची जबाबदारी सांभाळताना कुठेतरी स्वतःचा मतदारसंघामध्ये दुर्लक्ष होऊ नये
म्हणून बहुतेक जास्त लक्ष मला आपल्या मतदारसंघामध्ये ठेवावं लागेल. धन्यवाद. न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसह संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, पणजी, गोवा. या सगळ्या घडामोडींनंतर गोवा भाजपचे अध्यक्ष तेंडुलकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी. गोव्यामध्ये आता पर्रिकर सरकारनंतर सावंत सरकार स्थापन झालेलं आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी तेंडुलकर सर माझ्यासोबत आहेत, जे गोवा भाजपचे अध्यक्ष आहेत. सर, इतक्या रात्री हा शपथविधी सोहळा राजभवनात पार पडला, पहिली प्रतिक्रिया? एक म्हणजे गोव्यामध्ये मुख्यमंत्र्याचं निधन झाल्यामुळे हा शपथविधी घ्यावा लागला आणि त्यामुळे अशी थोडी उशीर झाला शपथ, कारण सकाळपासून मुख्यमंत्र्यांचं अंत्यविधी करायचा होता व तो संपेपर्यंत साधारण मला वाटतं 6 वाजले. त्याच्यानंतर आमदारची बैठक घेणे, मित्रपक्षाकडून पत्र घेणे, सपोर्टिंग, त्यामुळे थोडा उशीर लागला. इंडिपेंडन्सची पत्र घेणे आणि साधारण आम्ही रात्री ती गव्हर्नरला पत्र दिली आणि गव्हर्नर मॅडम ज्याप्रमाणे वेळ देते त्याप्रमाणे आम्ही आज शपथविधी झाला. सर, आणखी एक प्रश्न. आता पर्रिकर सर आपल्यामध्ये नाही आहेत, पण त्यांचं एक योगदान होतं गोव्याला आणि ते भाजपचे होते आणि सरकार देखील आता भाजपचं स्थापन झालेलं आहे. काय एकंदरीत पुढची वाटचाल असेल पर्रिकर सरांच्या आठवणी? पर्रिकरांची जागा कोणीच घेऊ शकणार नाही आहे, कारण पर्रिकर जेव्हा आपण संरक्षण मंत्री पदाचा त्याग करून गोव्यात आले तेव्हापासून त्यांनी गोव्यात कामाचा विकासाचा धडाका लावला होता आणि आता प्रत्यक्षात आम्हाला पाहायला मिळते आणि पर्रिकरांची दररोज आम्हाला उणीव भासेलच आणि त्याच्यामुळे न भरून येणारं गोव्याचं तिचं भारताचं दुःख झालेलं आहे. धन्यवाद सर, न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसह संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, राजभवन, गोवा. आणि यानंतर थेट जाणार आहोत पणजीमध्ये. आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्या सोबत आहेत. संदीप, आपण बघतोय काल रात्रभर गोव्यामध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत. प्रमोद सावंत नवे मुख्यमंत्री झाले. संदीप, 2005 साली प्रतापसिंह राणे यांनी अशाच पद्धतीने एकदा शपथविधी सोहळा त्यांचा पार पडला होता गोव्याच्या राजभवनामध्ये. म्हणजे काल रात्री जिथं शपथविधी सोहळा प्रमोद सावंत यांचा पार पडला तीच जागा आणि तोच काळ होता 2005 साली. आणि त्यानंतर अवघ्या 1 महिन्यामध्ये प्रतापसिंह राणे यांचं सरकार कोसळलं होतं आणि ते सरकार कोसळलं होतं मनोहर पर्रिकर यांच्यामुळं. ही एक आठवण सांगता येईल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल एकीकडे मनोहर पर्रिकर यांच्या अंत्यसंस्काराची सगळी तयारी चालू असताना नितीन गडकरी यांच्या कोर्टात हा चेंडू होता. संदीप, त्यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या बैठकांचं सत्र सुरू होतं. घटक पक्षांची समजूत काढणं हे एक मोठं आव्हान भाजपसमोर होतं, कारण अमित शाह, नितीन गडकरी आणि घटक पक्षाच्या सगळ्या आमदारांची काल बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी ज्या मागण्या केल्या त्या भाजपला अखेर मान्य कराव्या लागल्या असं आपल्याला म्हणता येईल. कारण आपण जर नजर टाकली रात्री ज्यांनी शपथ घेतलेली आहे संदीप, त्यामध्ये दोघांना तर उपमुख्यमंत्रीपद द्यायला लागलेलं आहे, विजय सरदेसाई आणि सुदीन ढवळीकर यांना. पण महत्त्वाचं म्हणजे मगोला 2 मंत्रिपदं, गोवा फॉरवर्डला 3 आणि अपक्षांना 2, अशा पद्धतीनं 7 मंत्रिपदं जी आहेत ती मित्रपक्षांना द्यायला लागलेली आहेत आणि 5 मंत्रिपदं जी आहेत ती भाजपला स्वतःकडे ठेवून घ्यायला लागलेली आहे. त्यामुळं एक प्रकारे भाजप मित्रपक्षांसमोर झुकलंय की काय अशी एक चर्चा देखील आता गोव्याच्या राजकारणामध्ये सुरू होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेसनं आपल्याला माहिती आहे की तब्बल 7 वेळा आतापर्यंत मृदुला सिन्हा यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा केला होता. जरी आता हे नवीन सरकार स्थापन झालेलं असलं तरी पुढच्या अडचणी कायमच असणार आहेत आणि काँग्रेस नक्कीच पुन्हा प्रयत्न करू शकतं की पुन्हा एकदा सरकार स्थापनेचा दावा. विशेष म्हणजे प्रमोद सावंत हे स्वतः डॉक्टर आहेत, उच्च शिक्षित आहेत, विधानसभेचे ते सभापती होते आणि त्यांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे आता इथून पुढे आता पर्रिकर सरकारऐवजी गोव्यामध्ये सावंत सरकारची जी कार्यवाही आहे किंवा त्यांचा जो कारभार आहे तो पाहायला मिळणार आहे. अगदी संदीप, धन्यवाद तुम्ही दिलेली आहे संपूर्ण माहितीबद्दल.